साठी इथपर्यंतचा प्रवास काय लाजवाब राहिला दोन्ही संघांचा, पण नशिबाची साथ मात्र बोनसेस संघाला आज बाही मिळतीये आणि सरळ फायनल मध्ये दाखल होतोय. 4 षटकांचा खेळ आणि 4 षटकांच्या खेळामध्ये आता इथे कोणाचा बसेल मेल, कारण इथून जिंकेल तो खेळेल या दमदार ट्रॉफी. माजी उपसभापती तालुका चिटणीस 2025च्या ट्रॉफीची फायनल. वळूया आपण या सामन्याकडे. स्ट्रायकर मात्र आपण पाहतोय स्वराज गवते, नॉन स्ट्रायकर धनेश, तर गोलंदाजीच्या मार्कवर प्रसाद पाटील. पहिलाच बॉल क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहतोय. भरता वेगाना बॉल सीमारेषेच्या आसपास फिरत राहिला आणि कव्हरची सीमारेषा क्लिअर केली. पहिल्या बॉलवर चौकार. पहिल्या बॉलवर 4 धावा. धाबांचा पाठलाग आज मात्र चांगला राहिला आता मागच्या सामन्यामध्ये, परंतु पहिल्या 2 सामन्यामध्ये कमालीचा खेळ. आउटसाइड ऑफ स्टंप अतिशय उत्तम बॉल ट्रॅव्हल केला तिथे, मात्र स्वराज बॉलच्या पिचपर्यंत नाही पोहोचू शकला, त्याच्यामुळे डेप्थ बॉल झाला डॉट. प्रसाद पाटील गोलंदाजीच्या मार्कवर आहे. क्या बात, एक चांगला फटका इथे मात्र सजवला. स्ट्रेटचा हा फटका लॉंग ऑफच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल होतोय. 1 रन्स मात्र स्वराजला मिळतीये. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे म्हणजेच अनिलदादा पाटील यांचा हा संघ, या संघाला सदैव बॅकअप पाहिलंय. मग मयूरदादा असतील सगळी मंडळी मात्र त्यांचे चांगले पाठीराखे राहिले. तर एका बाजूला मात्र वागेश्वर हरिग्राम संघ नेहमीच उत्तम दर्जाचे प्रेक्षक त्यांना लाभलेत, त्याच्यामुळे दोन्ही संघांचे प्रेक्षक या सामन्याचा आनंद घेताना. फुल टॉस बॉल दिशा दिली आहे कव्हर पॉईंटच्या मधून, मात्र बॉल भरता वेगानं जाईल का? शत्रक्षक चेंडूचा पाठलाग करतोय जरूर चांगला. सुरेख कमबॅक राहिलाय. फेका फेकी झालीये. हा बॉल जर का कीपरच्या हातून निसटला असता, राहुल भोपीनं मी तर म्हणे की 4 धावा वाचवल्या. 4 तब्बल. आवेशामध्ये येऊन बॉल फेकला तर राहुलचं कौतुक केलं जाईल. 4 धावा त्यानं संघासाठी वाचवल्या. धावा जमल्या तब्बल 3. 3 धावा या बॉलवर आल्या. सुंदर क्षेत्ररक्षण राहिलं कव्हर पॉइंटला. पुन्हा एकदा प्रसाद पाटील गोलंदाजीच्या मार्कवर. स्वराज गवते ऑन स्ट्राईक. काय लढलाय आज संघ. सरळ बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. मिडॉनच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झालाय. 1 रन्स मात्र फक्त मिळेल आणि एका रन्स समाधान माहील. रोहितच्या हातामध्ये बॉल गेला. धाव मात्र मिळते 1 आणि 1 या धावसंख्येत प्रकार धावा लागतात. बिनबाद 9 धावा. बिनबाद 9. बिनबाद 9. चांगली सुरुवात, अतिशय उत्तम दर्जाची सुरुवात मात्र पाहतोय. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला, पण तो मात्र अपयशी राहिला. अंतिम बॉल प्रसाद पाटीलनं चांगला ट्रॅव्हल केला. पहिल्या षटकाची सांगता झाली. धावप्रकार धावा लागले त्या म्हणजे बिनबाद 9 धावा. पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघाच्या. चला फिल्डिंग लावून घ्या, कारण स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाहीये. 20 मिनिटांमध्ये इनिंग संपवणं गरजेचं. आयोजकांचं कौतुक केलं जाईल की रिव्हर्सर हा सामना सुद्धा 4 षटकांचा खेळवलाय. ही सगळ्यात मोठी जमेची बाब राहिली आहे. आयोजकांना नेहमी जास्त षटकांचे सामने खेळवायचे असतात जरूर, परंतु क्रिकेट खेळाडूंचा सहकार्य सगळ्यात मोठा फॅक्टर राहतो. आपल्याकडचे खेळाडू 7:30 वाजता कल्याणमध्ये खेळायला जातात. आपल्याकडचे सगळे खेळाडू उठून भिवंडीमध्ये 6:30 वाजता इथून उठून 7-7:30 पर्यंत पोहोचतात, परंतु आपल्याकडे 10 वाजता मॅच असली की 11 वाजता उठतात आणि आयोजन सुरू होतं 12 वाजता दिवसाचं. रात्रीची टुर्नामेंट आपली 8च्या अगोदर कधीच सुरू होत नाही. जर ती टुर्नामेंट 6:30-6:45 जर सुरू झाली तर 12:30, 1 ते 1:30 मॅक्झिमम 1:30 पर्यंत संपेल, परंतु आपल्या सगळ्या स्पर्धा 3, 3:30, 4 पर्यंत जातात. याला मुख्य कारण आहे खेळाडू वेळेवर का येत नाही. डिसिप्लिन क्रिकेटमध्ये सगळ्यात महत्त्वाचा दुवा राहिला आहे, त्याच्यामुळे खेळाडूंनाही विनंती असणार आहे की आपण वेळेवर पोहोचत राहा. आपल्याकडे ओळख असते. राजाजी केनी सर, मी सांगू इच्छितो की भिवंडीमध्ये 48 संघांचे एकत्र लॉट्स उडतात.
एकत्र. त्याच्यामुळे तिथे कोण कोणाला लागेल, कोण कोणाबरोबर खेळेल याला काही पर्यायच नसतो. परंतु आपल्याकडे टुर्नामेंट झाले ना की मी तुझा मित्र, तू माझा जावई, तो त्याचा जावई, तो याचा सोयरा, आणि मग आम्ही ए गटामध्ये कधी खेळलोच नाही, आम्ही बी गटामध्ये आम्हाला चालत नाही, सी गट थोडा ठीक आहे परंतु डीमध्ये ठेवा, हे सगळी भावबंदकी राहते. आणि त्याच्यामुळे क्रिकेटचं थोडंसं लॉस होतं आहे. जर तुम्ही टीमच्या 32 टीम असतील, 48 टीम असतील, एकत्र लॉट जर उडवले ना तर राजेश केनी मी आज सांगतो 2 फायदे होतील. गावाच्या असंख्य बनणाऱ्या टीम कमी होतील आणि अशा ताकदवान टीम बनतील. इथे एक चांगला फटका राहिलाय, काय फटका सजवलाय, कव्हर पॉईंटची सीमारेषा सहज क्लिअर केली. इथे मात्र धनेश आपल्या मेरिटला आता न्याय देताना पाहतोय. त्याच्यामुळे मुद्दा महत्त्वाचा असा आहे, जर का एकत्र लॉट्स उडले राजेचे केनी सर तर गावाच्या टीम कमी होतील. 2-2, 3-3 टीम खेळतात, त्यावेळेला पर्याय राहणार नाही चांगलीच टीम देणं, आणि गावकी एकत्र व्हायला वेळ लागणार नाही, यासाठी सुद्धा प्रयत्न व्हायला हवेत. धनेश गवतेनं अखेरकार आपला मेरिटला न्याय दिला आणि एक चांगला फटका दाखवला. धापडकर धावा लागत आहेत, बिनबाद 16 धावा. अनुभूर आता मात्र प्रहार होतोय. धनेश गवते आपली ओळख या मोक्याच्या क्षणाला पटवून देतो, दाखवतो लढणं माझ्या रक्तात आहे, आणि अशा प्रकारचं लढणं जारी केलंय. लॉंगॉनच्या सीमारेच्या बाहेर षटकार. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ. रेस ज्या वेळेला दोघांमध्ये लागते ना रिवाल्सर, त्यावेळेला प्रतिस्पर्धी कसा पळतो याच्यावर दुसरा पळतो, परंतु पाठीमागे जेव्हा वाघ लागतो ना तेव्हा जीवाच्या आकांतानं तो वाघालाही पराभव करण्यास सामर्थ्य राखतो. आणि हे असा प्रकारचा हा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. क्लास क्लास, वन ऑफ द गुड बॉल. पोट आकाशाकडं. पंच डिस्कशन केलं जाईल. डिस्कशन करतायत, पंच थांबतायत. नीरव शांतता. इथे मात्र फलंदाज धनेश गवतेला मात्र बाद. चला, पंचांचा निर्णय आलाय त्याच्यामुळे आता तुम्हाला हे मान्य करावं लागेल. डिस्कशन केलं त्यांनी, डिस्कशन केलं. चला, नवीन फलंदाज. चला, विनंती आहे आयोजकाकडून की प्लीज कोणीही आवाज देऊ नका प्लीज. आपण धनेश, इट्स अ 14 क्रिकेट, त्याच्यामुळे चला नवीन फलंदाज. इथं डिस्कशन मात्र केलं जातं, त्यामुळे चला स्वराज आपण सामना सुरू करा प्लीज. चला लगेच सामना सुरू करा. आणि ते मात्र शेवटी विचार मंथन झालं, आणि विचार मंथनानंतर मात्र अजिबात कुणीही निर्णय देऊ नका बाहेरून. त्याच्यामुळे विनंती आयोजकाकडून तुम्हाला येते. इथे अखेरकार निर्णय मात्र फलंदाज झाला बाद. धनेश गवतेनं लागोपाठच्या 2 बॉलवर काय सुंदर फटकेबाजी दाखवली. आपल्या मेरिटला न्याय देत मात्र त्याने पुन्हा एकदा आपली आक्रमकता सिद्ध केली जरूर, पण तिथे मात्र फलंदाज झाला बाद. नवीन फलंदाज आपण पाहतोय अजित गवते. धापलकर धावा आता पण लागले, त्या म्हणजेच एक बाद 22 धावा.
चला मॅच सुरू करा, विनंती आपल्याला. 1-22 धावा धाबाकडे लागलेत. आतापर्यंत 1.4 चेंडूचा खेळ संपला. 4 षटकांचा खेळ आहे. विचार मंथन केलं जात आहे. चला सामना सुरू करा. अखेरकार मात्र सामना पुन्हा एकदा सुरू होतोय. एक चांगली धावसंख्या उभारली आतापर्यंत पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघानं. वागेश्वर हरिग्राम वर्सेस पुष्कर 11 छत्रपती शिवाजी महाराज नेरे संघ. अजित गवते मात्र स्ट्राईकवर गेला आणि इथे मात्र हा डॉट बॉल. पहिल्या 2 बॉलवर 2 षटकार, नंतर मात्र विकेट आणि त्यानंतर मात्र 1 डॉट. पहिल्या बॉलवर 1 रन, नंतर लागोपाठ 2 षटकार. चांगली फलंदाजी राहिली आणि तिथे मात्र धापलकर धावा लागले. त्या 22 धावा. चांगली धावसंख्या आतापर्यंत उभारले. बेस्ट प्लॅटफॉर्म तर तयार केला धनेशनं. आता मात्र स्वराज आणि इथे अजितला मात्र धावा जमाव्या लागतील. बॅटची कडा लागतीये. सुंदर 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 क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. प्रसाद पाटीलनं फर्स्ट स्लिपमध्ये संघासाठी चौकार वाचवलाय आणि त्याच्यामुळे 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. धावफलकावर धावा लागतायत, त्या म्हणजेच 1-22 धावा. चला फिल्डिंग लावून घ्या. वागेश्वर हरिग्राम संघनायक नोंद घ्या आपण. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची, त्याची विनंती आहे की आपण फिल्डिंग लावून घ्या प्लीज. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. 1-22 धावा धाबाकडे लागलेत. येणाऱ्या 2 षटकांमध्ये मात्र काय खेळ राहील. नक्कीच दिनेश, या स्पर्धेसाठी बघा श्री धनंजय पाटील मुक्काम चिपळे यांच्याकडनं 2000 रुपयाची आर्थिक मदत आलेली आहे. तर श्री धनंजय पाटील आपलंही आयोजन कमिटीच्या वतीनं मनापासून आभार. चला फिल्डिंग लावा, लगेच सामना सुरू करा. 12 बॉलचा खेळ पूर्वार्धामधला शिल्लक आहे. स्वराज आणि अजितवर मात्र ही जबाबदारी राहणार आहे. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच बालकृष्ण भोपी. मागच्या सामन्याचा सामनावीर. काय कमालीची गोलंदाजी राहिली आहे मागच्या सामन्यामध्ये. आता ही अशा प्रकारची गोलंदाजी राहील की स्वराज आणि अजित या धावांचा आणखीन डोंगर मोठा उभा करतील. धावा कमी राहतील की धावा मोठ्या बनतील, येणाऱ्या 2 षटकामध्ये समजेल. उंच गेलाय बॉल. बॉल राहिला हवेत बराच वेळ. क्षेत्ररक्षक झेलच्या खाली आलाय. खराब 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 नेमबाजी सुद्धा झाली. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आपण पाहिला शुभम भोपी होता. झेल नाही कन्वर्ट करू शकला. या 2 धावा मात्र मिळतील स्वराजला आणि स्वराजच्या संघाला. धापलकर धावा लागतात. 1-24 धावा. अतिशय उत्तम दर्जाचा खेळ राहिलाय. असे झेल तुम्ही या मोक्याच्या क्षणाला सोडू शकत नाही. सुटलेले झेल सामन्याचे निर्णय बदलतात. तो निर्णय स्वराज गवते बदलेल काय? निर्णय बदलेल का? किसी की गलतियों को तू बेनकाब न कर. अरे ईश्वर बैठा है तो हिसाब न कर. तो हिसाब मात्र स्वराज गवते न केला. शुभम न सोडलेला झेल नंतर मात्र बालकृष्ण भोपीला चांगलाच महागडा ठरला. स्ट्रेट हिटचा फटका लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. तीस धावा. 1-30 षटकार खेचलाय स्वराज गवतेनं. शुभमनं मात्र एक साधा सोपा झेल सोडला आणि त्यानंतर मात्र पुढचा बॉल काय लॉफ्ट केलाय. लॉंगॉनच्या सीमारेषा बाहेर अक्षरशः भिरकवला स्वराजनं. बालकृष्ण भोपी पुन्हा एकदा सज्ज आहे. मागचं षटक मागच्या सामन्यामध्ये काय कमालीचं राहिलं होतं, त्याच्यामुळे मॅन ऑफ द मॅच तो ठरला होता. पुन्हा एकदा बॉल राहिला हवेत. पुन्हा एकदा आता मात्र राज जाधव ही चूक नाही करणार आणि त्यांना मात्र साधा सोपा झेल कव्हर्सला टिपला आणि अखेरकार स्वराज गवतेचा खेळ संपला.
जाधव नवीन फलंदाज आता माझा क्रीजवर गेलाय. धावा लागले 2 बाद 30 धावा. चांगली फलंदाजी स्वराजची ही राहिली आहे. त्याने ही षटकार दाखवलाय. सुटलेला झेल नंतर मात्र बहुमूल्य 6 धावा आपल्या संघासाठी जोडलेत. येणारे अजूनही या षटकातील 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. यानंतर एक षटक म्हणजे एकूण 9 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा बोर्डवर आहे. चांगली धावसंख्या उभारली आहे. जरूर आज या मैदानावर धावा फार कमी झाल्या. दूरवरून खेळण्याचा प्रयत्न जरूर राहिला. फेकी होईल पण इथे मात्र बॅकिंग नाही आहे. त्याच्यामुळे थांबला राज आणि त्याची एकच धाव मात्र मिळेल. ती मात्र शंकर जाधवला. एका धावेनं 31 वर मदर मारली आहे. रिवाल सर विचार केला तर 2 संघांमध्ये लढत पाहिली ना. एका संघानं 25 धावा डिफेन्स केलेत तर एका संघानं 44 धावांचा पाठलाग केलाय. हाही फटका फसलाय. हाही फटका फसला आणि आता मात्र चूक नाही होणार. सोपान मात्र ही चूक नाही करणार. आपला एक्सपिरियन्स पुन्हा एकदा पणा लावत मात्र तो परतवतोय अजित कवतेला. फलंदाज क्रमांक 3 बाद. होतं याच अर्जुन गौडानं लगावलेल्या 2 षटकार आणि त्याच षटकारांचा इफेक्ट त्या धावांवर पडला आणि सामन्याला कलाटणी दिली. तोच अर्जुन गौडा मात्र स्ट्राईकवर. बालकृष्ण भोपी मागच्या सामन्यात सामनावीर आहे त्याच्यामुळे आमने सामने मॅन ऑफ द मॅच वीर असतील. लोअर फुल टॉस दोन्ही प्लेयरचा विचार केला तर अंडर-22 मध्ये खेळताना पाहतोय बालकृष्णालाही आणि त्याचबरोबर अर्जुन गौडाला सुद्धा. सेकंड रन्सचा अटेम्प्ट करायचा होता. प्रयत्न जरूर होता परंतु शंकर जाधव रेडी नव्हता. 1 रन्स मात्र मिळते. लोअर फुल टॉसला कौकवण्याच्या दिशेनं फटकावला. 1 रन्स मिळते. त्या धावा लागल्या त्या 32 धावा बोर्डवर. 3री विकेट्स परतले. आता मात्र षटक क्रमांक 3 संपलेत. आत्ता राहतील बॉल फक्त 6 आणि 6 बॉल्समध्ये नेमकं काय घडेल, टार्गेट काय सेट होईल. 32 धावा तर धापाकडे लागलेत. स्ट्रॅटजी नेमकी काय प्रदीप असणार आहे. कारण सोपान मात्र 4था बॉलर ठरलेला आहे. कारण आपण पूर्ण श्रृंखला जेव्हा खेळतो त्यावेळेला आपल्याकडे एक गोलंदाज फिक्स होतात. फक्त स्ट्रॅटजी ठरती आहे की नेमकी काय रणनीती असणार आहे. एकदा मी कानमंत्र ऐकला होता. गोलंदाजाला सांगितलं होता फुलटॉस टाकायचा नाही, टप्पाही टाकायचा नाही. म्हणजे टाकायचा कुठे. त्या गोलंदाजाने सांगितलं तूच टाक. अशा प्रकारचेही कानमंत्र आम्ही मैदानामध्ये पाहिलेत आणि एक्सपिरियन्स शेअर केला त्या गोलंदाजानं की टीम मिटिंग झाली आणि टीम मिटिंग त्याला सांगण्यात आलं टप्पा टाकायचा नाही आणि फुलटॉसही टाकायचा नाही. मग त्याने सांगितलं तूच टाक. नेमकं कसा टाकायचा हा प्रश्न त्याला पडला आणि मग अशा प्रकारचे रणनीती ठरतात. चला सामना सुरू करा. स्कोरर विघ्नेश शेळके. पॅडवर डिजिटल स्कोरिंग. फुल टॉस बॉलवर धावा. आता मात्र फटका फसला. अर्जुन गौडाला मात्र परतवलाय. फुल टॉस बॉल टाकला. सोपान मात्र याचा लक फॅक्टर कामास आला आणि अनुभवपणा लावत त्यानं मात्र अर्जुन गौडाला मिडविकेटच्या दिशेनं झेल देण्यास भाग पडला. फलंदाज क्रमांक 4 आउट. शिवबा जन्माला यायला पहिल्यांदा, आता पहिल्यांदा जिजाऊ माता जन्माला यावी लागेल. मायेचा पदर हरवलाय. आजकालच्या माय जीन्समध्ये आल्या. पॅटर्न बदललाय त्याच्यामुळे मायेचा पदर ही हरवलाय. आजकाल छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे दुसऱ्याच्या घरात असं प्रत्येकाला वाटतं. आपला मुलगा ट्रिपला चालला तर सांगतात मध्ये बस. पुढून ठोकला तरी टेन्शन नाही, मागून ठोकला तरी टेन्शन नाही.
जिथे मुलगा तुम्ही जगण्यासाठी तुम्ही वाचवाल ना तिथे मुलं हमखास जमणार. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला येण्याच्या अगोदर त्यांचं भाग्य ठरवलं की माझ्या मुलाला स्वराज्य निर्माण करायचं आहे. टार्गेट असणं गरजेचं आपल्या मुलांना. मोठा फटका कन्वर्ट करायचा आहे. आता फक्त सिंगल डबलवर भर दिला जातोय. मी तर म्हणेन की कमीत कमी 8 ते 9 धावा जरी जोडल्या ती 40+ हा टार्गेट चांगला सेट होऊ शकतो. परंतु रोशन सर आपल्या ग्रामीण क्रिकेटमध्ये तुम्ही पाहिलं आजचे सामने 20-22 धावांचा पाठलाग होताना नाकी 9 आलेत. कारण त्याला टार्गेट असेल. षटकार 2 मारायचे स्टेटसला लावायचे मग मॅच हारली तरी चालेल त्याची पर्वा आम्हाला नाही आहे. आणि त्या षटकारांच्या नादामध्ये असंख्य वेळा 6 बॉल्सला 12 बॉल्समध्ये 6 धावा होत्या. 1 बॉलला 1 रन झाली. आखिरकार कलाकारी दाखवली. नो लुक शॉट दाखवला आणि आपला बॅटचा फेस ओपन करत मात्र स्क्वेअर लेगच्या मधून एक चांगला फटका शंकर जाधवच्या बॅटमधून आला. खणखणीत चौकार. फटका पाहतोय धावकर धावा लागल्या त्या म्हणजे तब्बल 37 धावा. यानंतर मात्र रन्स मिळते. आणखीन 1 रन्स. इथे नेमकी हुशारी पहा राहुल भोपीची चलाकी. कीपर तुमचा चलाकच असायला हवा. ती चलाकी मात्र दाखवली राहुलनं. नुसतेच नाही मी केस वाढवलेत तर त्याच्यामध्ये माझ्याकडे क्षमताही आखल्याची दाखवल्याने फलंदाजाला मात्र केला रन आउट. धोरणं आपल्याला नीट कळली पाहिजे राजाजी केनी सर. काळाचा कावला आयुष्याच्या माठावर बसून आपलं वय पितो आणि आम्हाला उगाचच वाटतं की आम्ही आयुष्य जगतोय. आपण जगतच नाहीयेत. जगणं आपल्या समाजासाठी असायला हवं. आणखीन एक चांगला बॉल. अपील तर जोरदार आहे. पंच इशारा करतायत लेग बायचा. त्यांनी सांगितलं की बॉल कुठे लागला आणि इथे मात्र लेग बायची रन मात्र येते. 1 रन्सनं धावा लागतायत. स्कोर बोर्ड मूव्ह ऑन. 39 लॉस ऑफ 5 विकेट्स. बॉल शिल्लक असेल तो मात्र एकच बॉल शिल्लक आहे. या बॉलवर नेमका शंकर काय चाल खेळेल. सोपान मात्र जिगरबाज गोलंदाजी करेल. सोपान की शंकर देवाची नावं आहेत. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल हवेत राहिलाय बराच वेळ. चूक नाही करणार सोपान मात्र. त्यांना मात्र टिपला हा झेल. संपवला शंकरचा खेळ. परंतु टार्गेट मात्र सेट झालाय. 39 धावा बोर्डवर लागल्या. 40 धावा. बालराम बुवा पाटील चिंचवली संघाचे टीम मॅनेजरांनी विनंती करेन की आपण अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हायचं आहे. या आपण विनंती आहे. तत्पूर्वी सेमीफायनलचा हा बहारदार खेळ आपण पाहिला. 39 धावा धापळगावती लागल्या. 40 धावांचा टार्गेट सेट झालाय. कशा प्रकारचा खेळ राहील, कशा प्रकारे काय घडेल, टाइम मॅनेजमेंटमध्ये नेमकं काय केलं जाईल, कोण जिंकेल कोण हरेल. तत्पूर्वी माजी उपसभापती तालुका चिटणी चषक 2022च्या स्पर्धेमध्ये राजेशजी केनी आणि संपूर्ण आयोजन कमिटीने मला जे काही आमंत्रण देत संधी दिली त्या संधीबद्दल राजेशजी केनी सर आणि संपूर्ण आयोजन कमिटीचा मी आभार प्रकट करतो. आणि आजची सेवा इथं समाप्त. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी विद्यमान उपसभापती आदरणीय सुनीलजी सोनावणे साहेबांना मी आमंत्रित करतोय की आपण हा साहेब सन्मान स्वीकारावा. मुख्य अतिथी कक्षामध्ये सुनीलजी सोनावणे साहेबांना सन्मानित करण्यात येत आहे. त्यानंतर संजयजी गवळी आपणास विनंती की आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान करावा. उद्योजक संजयजी गवळी यांच्या शुभ हस्ते
सोनावणे साहेबांचा शुभ सन्मान या मुख्य व्यासपीठावर होताना आपण पाहतोय. सोनावळे साहेब आज आपण या व्यासपीठावर आपण पाहतोय. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, त्यानंतर ॲडव्होकेट राजेशजी खंडागले, आपणास ही विनंती आहे की आपणही या शुभ सन्मानाचा स्वीकार करावा. खंडागले साहेबांना सन्मानित करत असताना आपण पाहतोय उपसरपंच राकेशजी पाटील आणि सचिनजी देशमुख, आपणास ही विनंती आहे की आपणही या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. सावणे ग्रामपंचायतीचे उपसरपंच आदरणीय राकेश साहेब, स्वप्नील पाटील आणि प्रणव पाटील मोरबे, आपणास ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. उपसरपंच राकेश पाटील सावणे ग्रामपंचायतीचे खरं तर उपसरपंच यांचा इथे शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना पाहतोय. समवेत सचिनजी देशमुख, आपलंही या ठिकाणी सन्मान होत आहे. त्याचबरोबर समीर पाटील, आपणास ही विनंती आहे की आपणही या सन्मानाचा स्वीकार करावा. विवेक पाटील, आपणास ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. युवा उद्योजक विवेक पाटील, आपणास ही विनंती आहे की आपण या व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. सर्व पाहुण्यांचा इथे यथोचित मान सन्मान होतोय. खरं तर आपण पाहतोय तालुका चिटणीस चषक 2025 अंतिम रात्री. आज आपण अंतिम रात्रीमध्ये याच पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान गवते साहेब यांनाही सन्मानित करण्यात येत आहे. नेरेगावचे एक युवा उद्योजक गवते साहेब, सन्माननीय श्री संजय हशा गवली आमचे उद्योजक आयोजक यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान. मॅच मात्र सुरू झाले, पाहुण्यांचा यथोचित सन्मान होतोय. अगदी सेमीफायनलचा हा सामना, जो संघ जिंकेल तो बोनचे संघाच्या विरोधात फायनल लढतीमध्ये खेळताना पाहायला मिळेल. पाहुण्यांचा सन्मान होताना आपण पाहतोय. एका बाजूला पाहुण्यांना मी विनंती करेन की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी आम्ही ज्यांचं नाम उल्लेख करतोय तो स्वीकारावा. समीर पाटील, आपण यावं. या राजाजी केणे यांचं खास आग्रह आहे, कारण बघा पंचक्रोशीतील फोर्टी प्लस पूर्व अध्यक्ष अर्थात पूर्व विभाग म्हणून आज आपण पाहतोय 40 प्लसचे अध्यक्षपद भूषवणारे समीरजी पाटील यांचे इथे शुभ सन्मान होत आहे. स्वप्नील पाटील आणि प्रणित पाटील मोरबे यांनाही विनंती आहे की आपण या सन्मानाचा स्वीकार करण्यासाठी यायचे. आकाश पाटील, आपणासही विनंती आहे आपणही यावं, या सन्मानाचा स्वीकार करावा. कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती आदरणीय सुनीलजी सोनावळे साहेबांकडनं बघा 5,000 रुपयाची आर्थिक मदत सहकार्य आलेला आहे. सुनीलजी सोनावळे साहेब, आपलेही मनापासून हार्दिक हार्दिक आभार. पाहुण्यांचा इथे सन्मान इथे संपन्न झालेला आहे. ऐकूया पुन्हा एकदा कॉम्बॉक्स मध्ये आमच्यासोबत जॉईन होतील. आवाज असेल रोशन पाटील मॅन फ्रॉम तारा यांचा. सलग 3 षटकार आदरणीय उत्तमजी म्हात्रे यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. मैदानामध्ये वागेश्वर पिरकोन तर माफी असावी वागेश्वर हरिग्राम संघाच्या फलंदाजांना, कारण हे नाव पिरकोनमध्ये देखील आहे. आणि उरण बेल्टमध्ये ताई संघाचा बॉल पाहिला. ओव्हरपिच बॉल हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना शॉट कव्हरला केले अलॉंग विथ कार्पेट फटका तटीय सर्कलच्या आतमध्ये फील्ड झाला. आणि ज्या ठिकाणी एक सिंगल रन मिळाली सोपानला, एक सिंगल मिळाली हरिग्राम टीमला. संघाची एकूण धावसंख्या आपण जर पाहिली स्कोअर कार्डमध्ये पहिल्या 4 बॉल नंतर तब्बल बिनबाद 12. प्रसाद पाटील आणि सोपान मात्रे खरतरी A1 जोडी आहे हरिग्राम संघाची. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन, सलामीवीर आघाडीचे 2 खेळाडू. चांगला स्टार्ट दिला सोपानने, काय फटका मारला एक्स्ट्रा कव्हरला, अफलातून टायमिंग, षटकार पाहिला आणि त्यानंतर मिड विकेटला खराब फिल्डिंग, त्याचा फायदा चौकार देखील पाहायला मिळाला. नेक्स्ट बॉल ऑन साइडला पिकअप शॉट स्लॉट मध्ये आला आणि चाललाय कॉर्नर रिजनला लॉंग अँड स्ट्रॉंग षटकार.
खरं तर आजचा दिवस प्रत्येक गावामध्ये हनुमान जन्मोत्सव तुम्हाला अगदी सकाळी प्रहारी शुभ ब्रह्ममुहूर्तावरती मोठ्या जल्लोषात संपन्न होताना पाहायला मिळेल. अनेक गावामध्ये खरं तर हनुमान जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक देखील तुम्हाला पाहायला मिळेल आणि चांगलं संगीत तुम्ही डीजेच्या वतीनं ऐकलं. सोपान आणि खरं तर आपण पाहता एका बाजूला प्रसाद पाटील ऋणानुबंध आहेत, मामाचा मुलगा प्रसाद, आणि सोपान देखील तितकाच विध्वंसक खेळाडू मैदानामध्ये बॅटिंग करत असताना ऑन साईडला आले, जागा बनवली, दिशा दिली, फक्त मिस टायमिंग आहे. फटका मिड विकेटमध्ये बॉल फीड केला, मिडॉनचा फिल्डर त्या ठिकाणी बाजूला सरकला. 1 रन या बॉलवरती मिळाली आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगला स्टार्ट मिळाला बॅटिंग करताना. मैदानामध्ये हरिग्राम टीमला 19 धाबा आल्या बिनबाद. आता येणारे बॉल असतील मैदानामध्ये 18, विजयासाठी फक्त 21 धाबांचं समीकरण. फलंदाज प्रसादची पॉवर पाहिली, फलंदाज सोपान मात्रेची पॉवर पाहिली आणि दोघांचं वैयक्तिक कॉन्ट्रीब्युशन जर पाहिलं तर एका बाजूला 8 धावांचं योगदान दिलं 3 बॉलमध्ये प्रसाद पाटील, आणि त्याच वेळेला आपण पाहता सोपान मात्रे 1 चौकार 1 षटकार 1 सिंगलच्या मदतीने 11 धावा त्याने देखील केल्या. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येताना पाहायला मिळेल स्वराज गवते हा खेळाडू. स्वराज बॉलिंग ट्रॅकवरती आलाय मैदानाच्या आतमध्ये, राईट आर्म राऊंड द विकेट समोर प्रसाद शफल झाले होते, हाफाम जॅक करायचा बॉल मिस टायमिंग आहे, लिडिंग एज लागली होती, बॅकवर्ड क्षेत्राकडे बॉल चाललाय आणि त्या ठिकाणी सिंगल घेत असताना हे दोन्ही खेळाडू 20 वरती पोहोचला. दुसरं दशक पूर्ण झालंय. हरिग्राम संघाचा सर्वात जास्त पाठीराखे या मैदानावरती आपण पाहता आजच्या रात्रीमध्ये हरिग्राम संघाचे पाहायला मिळते, तर एका बाजूला नेरे संघाचे देखील पाठीराखे कमी नाहीत, ते देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले. त्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून आपण कौतुक करूया. मध्यरात्र झाली आहे आणि या स्पर्धेमध्ये आताही तेवढीच गर्दी आहे जी गर्दी सुरुवातीला देखील होती. वेगवान बॉल, लेन बॉल टाकलाय, सबमरीन डिलिव्हरी, टप्पा पडला, चेंडू खाली राहिला आणि इथे आपण पाहिला हा निर्धाव चेंडू. ज्या नेरे संघाने 24 बॉलमध्ये 25 धावा डिपेंड केल्या होत्या, त्या टीमला 24 बॉलमध्ये 40 धावा डिपेंड करता येतील का हे पाहायचं आहे. कारण समोर आहे सोपान मात्रे, मिस टायमिंग फटका, इथे मात्र विकेट हवा होता. पहिला ब्रेक थ्रू मिळवून दिलाय स्वराज गवतेने, चांगला झेल टिपला धनेश गवते या क्षेत्ररक्षकाने. पहिला खेळाडू बाद, सोपान बॅक टू द रगआउट. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की, एक ही नारा एक ही नाम, जय श्रीराम जय श्रीराम. चांगलं संगीत तुम्ही ऐकताय. डीजे सागर खूप दिवसानंतर आज त्यांचं देखील साऊंड सिस्टम आज आम्हालाही पाहायला मिळालं. खूप उत्तम दर्जाचं साऊंड सिस्टम सागर डीजे. रिडगर परिसरातील एक नामवंत डीजे ऑपरेटर म्हणून त्यांची भूमिका राहिली आणि त्यांचं देखील विशेष कौतुक करूया. वेगवेगळ्या इव्हेंटमध्ये आपण त्यांना अनेक वेळा पाहिलं आणि आज या स्पर्धेला 4 चांद लावण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळालं. नवीन खेळाडू 3ऱ्या क्रमांकावरती आलाय मैदानाकडे रोहित करत इन ॲट नंबर 3. अर्धा प्रवास पूर्ण झाला पहिल्या 1.3 चेंडूमध्ये, येणाऱ्या 2.3 बॉलमध्ये 20 धावांची गरज असताना गतिमान फटका, पॅरलल स्ट्रोक, लॉंग ऑफला क्लिअर करत गोळीच्या वेगाने बॉल निघाला सीमा पार, षटकार. स्वतःला भरपूर स्ट्रेच केला, अगदी उंच झेप घेतली. जर हा झेल टिपला असता तर मात्र मजा आली असती या मॅचमध्ये. पण तो षटकार पाहिला, वाईड यॉर्करचा प्रयत्न, अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर टाकला बॉलला, त्यामुळे पंचांनी या चेंडूला वाईड घोषित केलं. एक्स्ट्रामध्ये भर पडेल. टोटल धावसंख्या आपण जर पाहिली धावफलकावरती
एक गडी बाद 27 धाबा. अजूनही 13 धाबा बनवायच्या देणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करणाऱ्या 14 चेंडूमध्ये 13चं समीकरण. हरिग्राम संघासाठी खोलात टाकला बॉल, सन्मान दिला, अक्षरशः खोदून काढला बॉलला. सेन्सिबल क्रिकेट. सिंगल डबल रन त्याही महत्त्वाच्या आहेत आणि ते मात्र सिंगलला प्राधान्य देत असताना मैदानामध्ये फलंदाज आपण पाहिला रोहित घरत. त्याच्या बॅटमधून सिंगल आली. वैयक्तिक आपल्या संघासाठी त्याने आतापर्यंत 7 धाबांचं योगदान पहिल्या 2 बॉलमध्ये दिलं. तर एका बाजूला सलामीचा खेळाडू, आघाडीचा खेळाडू प्रसाद पाटील, डाव्या हाताचा अतिशय स्फोटक फलंदाज अजूनही मैदानामध्ये उभा आहे. 13 बॉल आणि विजयासाठी तब्बल 12चं समीकरण. लेस दॅन रन बॉल इक्वेशन. धावा कमी आहेत, बॉल जास्त आहेत आणि इथे आपण पाहता 12 तर समीकरण असताना खोलात टाकला बॉल, स्विंग अँड मिस. थोडीशी दुखापत झाली विकेट किपरला. बघा त्या ठिकाणी फर्स्ट एड किट घेऊन चला, मैदानाच्या मध्ये पाणी घेऊन चला प्लीज. स्वयंसेवक पाण्याची पूर्तता करा. कारण याच पद्धतीने आपण पहिला मार्क बाउचरचं करिअर धोक्यात आलं होतं, किंबहुना संपलं होतं जेव्हा विकेट किपर असताना त्याच्या डोळ्यावरती बेल्स उडाली होती स्टम्प्सला हिट होऊन. अगदी क्लोज यष्टी रक्षक आणि सर्वात जलद गतीने 50 करणारा खेळाडू, त्यालाही मात्र क्रिकेटमध्ये थोडासा पूर्णविराम द्यावा लागला. परंतु ही दुखापत तितकी जास्त नसेल अशीच आपण ईश्वर त्यांनी प्रार्थना करूया. कारण या स्पर्धेला जेव्हा सुरुवात केली तेव्हा बुद्धीच्या दात्याला, विघ्नहर्त्याला साकडं घातलं आणि त्यानंतर खरं तर या स्पर्धेला सुरुवात झाली. आणि आज आपण पाहता रायगड ग्रामीण नव्हे तर संपूर्ण ठाणे रायगडमध्ये नामांकित असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालं. आणि बघाशी रिवॉल्व मात्र सरांनी देखील सांगितलं, हे आयोजन पाहिल्यानंतर असं वाटत नाही हे पहिलं आहे, असं वाटतं जणू काही गौरवशाली परंपरा चालत आली या स्पर्धेची. आणि आज यशाच्या उंच शिखरावरती आपण या स्पर्धेला जाताना पाहता. त्याबद्दल नक्कीच या स्पर्धेत सर्व शिल्पकार, आयोजक त्यांना पण नक्कीच शुभेच्छा देऊया पुढील वाटचालीसाठी. आदरणीय राजेश केणी साहेब, तरुणांसाठी प्रेरणादायी असं व्यक्तिमत्व, त्यांचं देखील कार्य खूप महान राहिलं आहे. समाजसेवा, राजकारण, शैक्षणिक क्षेत्र, प्रत्येक क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे शेतकरी कामगार पक्षाचे दमदार शिलेदार, त्यांनाही आपण नक्कीच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊया. आदरणीय संजय दादा असतील, दिमदादा कदर एक दिलदार व्यक्तिमत्व, त्यांचंही स्वागत. घुटना टेक और तमाशा देख. स्क्वेअर लेग मध्ये हा फटका चालला त्या ठिकाणी जमिनीला समांतर. इट्स अ फ्लाय टीम अँड ह्यूज मायटी. 6 धाबा. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवराना त्रिभार, मानाचा मुद्रा. शेतकरी कामगार पक्ष चिंचवली पुरस्कृत श्री राजेशी गणेश केणी, माजी उपसभापती, तालुका चिटणीस चषक 2025 या स्पर्धेमध्ये आज समालोचन करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी पुन्हा एकदा संपूर्ण आयोजकांचं, चिंचवली ग्रामस्थांचं आणि त्याचवेळेला आमचे मित्र रॉकस्टार प्रवीण गायकर यांचं देखील मनापासून आभार व्यक्त करेल. खूप मोठा इव्हेंट. पुन्हा एकदा खोलात टाकला बॉल, इनसाइड आउट फटका, कॉपी बुक स्टाईलने खेळले. डीपेक्सचा कव्हरला फिल्डर त्या ठिकाणी आहेत. सिंगल घेत असताना दोन्ही खेळाडू 1 रन या बॉलवरती मिळाली. बघा अजूनही जरी धावा कमी असल्या तरी फिल्डिंग करणाऱ्या नेरे संघाची बॉडी लँग्वेज डळमळी झालेली नाही. त्यांना विश्वास आहे आम्ही कमबॅक करू शकतोय. परंतु समोर प्रतिस्पर्धी संघ तगडा आहे. यंदाच्या हंगामामध्ये या संघाची कामगिरी आपण जर पाहिली तर दिवसेंदिवस उल्लेखनीय होताना पाहायला मिळाली. त्यामुळे हा संघ आता विजयाच्या उंबरट्यावर त्याला 5च धावा हव्यात येणाऱ्या खरं 8 चेंडू माप्यासू 10 बॉलमध्ये विजयासाठी 5चं समीकरण. 10 बॉल 5चं हे कॅल्क्युलेशन. सामना थोडासा एकतर्फा झाला आहे, परंतु मैदानामध्ये आलेला गोलंदाज आपण त्या ठिकाणी पाहत आहे विकास पाठक. वन्स अगेन स्विंग अँड मिस. याच गोलंदाजाने खरं तर आपण पाहिला चिखले संघाच्या अगेन्स्ट 3ऱ्या षटकामध्ये कमबॅक करून दिलं होतं. आणि इथे देखील जर का कमबॅक झालं, एखाद दुसरा चमत्कार व्हायला वेळ लागणार नाही क्रिकेटमध्ये. मेडन षटक टाकलं, मेडन तर होणार नाही, 1 रन ऑलरेडी खर्च केली या ओव्हरमध्ये, परंतु येणारे पुढचे बॉल डॉट फेकले तर दबाव हा पूर्णपणे कायम राहील या मॅचमध्ये हरिग्राम संघावरती. 5ची गरज आहे. शफल झाले होते, वेगवान बॉल मागे चाललाय, फिल्डिंग चांगली झाली त्या ठिकाणी. बाय 1 गेट 1 फ्री, वाईट +1 या क्षणाला मात्र मिळाला. त्यामुळे थोडंसं मार्जिन कमी झालं धावांचं. जे अंतर कापायचं ते मात्र अगदीच जवळ आलं. या 2 रनने मात्र संघाचा समीकरण बनलाय. येणारे बॉल असतील त्या ठिकाणी आपण पाहिलं तब्बल 9 विजयासाठी फक्त आणि फक्त 3 धावांचं समीकरण. 9 चेंडूमध्ये 3 धावा.
एका ओव्हरमध्ये 1 रन वाचवण्याचा विक्रम आपण पाहिला रायगड प्रीमियर लीगमध्ये. बेलवली गावचा सुपरस्टार अजय पाटीलने करून दाखवला. त्यामुळे या मॅचमध्ये जर कमबॅक करायचा असेल तर असाच काहीतरी एखादा इतिहास या स्पर्धेमध्ये घडवावा लागेल. हे मैदान इतिहासासाठी ओळखलं जातं कारण याच मैदानावरती टेनिस बॉल क्रिकेटमधली सर्वाधिक मोठी भागीदारी 127 धावांची आम्ही डोळ्यांनी पाहिली. लॉफ केला, हा विजयी फटका असेल आणि बॉल निघाला त्या ठिकाणी. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, सीमा पार, चौकार. मेगा फायनल मध्ये पोहोचलाय हरिग्राम संघ. अभिनंदन, हार्ड लक नेरे.